वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मस्त असा एक रोमॅन्टिक ट्विस्ट आला आहे. ऊर्जा अशी अचानक निघून गेली म्हणूनच शौर्याने इतके दडपण घेतलेलं असतं. आजीने त्याला प्रेमाचा सल्ला तर दिलाय, पण आता ऊर्जा आणि शौर्याच्या प्रेमाची गाठ जुळवण्यासाठी जबरदस्त एंट्री झालेली आहे काव्यार्थ आणि जीवांदिनीची. आता प्रेमाचा कानमंत्र देऊन या दोघांना ते एकत्र नक्की आणतायत तरी कसे? शौर्याचं प्रेम ऊर्जा ॲक्सेप्ट करते का? त्यातच दुसरी अशी घटना घडली आहे की स्वतःच्या प्रश्नाची पडलेली उत्तरं मागण्यासाठी तीर्था डायरेक्ट गेले पद्माकडे. आणि त्यातच हर्षवर्धनने त्याची सगळी माणसं कामाला लावली आहेत, एक एक सूत्र हलवली आहेत ऊर्जाच्या हाती मिळालेला पुरावा मिळवण्यासाठी. बघूयात मग या तिन्ही घटना नक्की घडतायत तरी कशा? त्यासाठी आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी लागेल. नक्की बघा. आणि प्रेक्षकांनो, अहो आपल्या चॅनलला हाय पॉईंट द्या. तुमचं मत देणं, पॉईंट देणं आपल्या चॅनलसाठी खूप महत्त्वाचं आहे. चला बघूयात मग आजचा हा कोड भाग. विक्रांतशी बोलून झाल्यानंतर त्याच्या गप्प बसण्यामध्येच हर्षवर्धनने खूप काही अर्थ काढलेला असतो आणि आता भजनला तो चांगलाच फटकारतो. तो फाईल आपटत त्याला भजनला तो सांगतो की मला तो पुरावा आत्ताच्या आत्ता माझ्या हातात हवा आहे. तो पुरावा नक्की काय आहे ते जाऊन चेक करा. फॉरेन्सिक ऑफिसर नक्की आहे तरी कोण? टेस्टिंगसाठी तो पुरावा नक्की गेलाय तरी कुठे? ते सगळं माहिती मला हवी आहे. भजन सांगतो की एकदा का तो पुरावा मिळाला की नष्ट करतो ना मी. हर्षवर्धन त्याच्यावरती खेकसतो की उगाच स्वतःचं डोकं वापरू नका. त्या पुराव्याचं काय करायचं ते माझं मी बघतो, पण तो पुरावा मला माझ्या हातात हवाय. तेव्हा भजन पुन्हा एकदा वर तोंड करून माती खातोच. हर्षवर्धन दास अक्कल पाजळायला लागतो. सरा हो, मी सांगतो ना त्या पुराव्यामध्ये काही नसणार आहे. तो पुरावा खोटाच आहे. हर्षवर्धन पुन्हा त्याच्यावरती वचकतो. ते माझं मला ठरवू देत. आणि मी तुम्हाला त्या शिर्केंच्या बंगल्याबाहेर CCTV आहे की नाही ते बघायला पाठवलं होते की नाही? 2 वेळा तुम्ही गेला होतात की नाही? मग काय झालं त्याचं? भजन हे बघा, मला जराही चूक झालेली चालणार नाही आहे, इतकीशी सुद्धा नाही आहे. हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेव्हा भजन सांगतो की नाही, यावेळी मी काहीच चूक करणार नाही आणि तो काम काढून तेथून निघून जातो. ऊर्जा तर केव्हाच निघून गेली, पण शौर्य अजूनही तिथेच थांबलेला. तो चहावाला शौर्याला येऊन विचारतो की साहेब, मी आता दुकान बंद करतोय, तुम्हाला चहा हवाय का? तेव्हा शौर्य नकार देतो, पण त्याचं लक्ष सतत त्या चहाच्या फुटलेल्या ग्लासाकडे असतं. त्याला सतत ऊर्जाचा चेहराच आठवत असतो की ऊर्जाने त्याला काहीच उत्तर दिलं नाही. ती गुपचूप तशीच निघून गेली. याचाच शौर्याला जास्त त्रास होतो आणि शौर्यसुद्धा आता घरी यायला निघतो. तोचपर्यंत ऊर्जा घरी पोहोचते. तेव्हाच पूर्वाने देवाला दिवाही लावलेला असतो. हात जोडून ती प्रार्थना करत असते. ऊर्जासुद्धा तिथेच थांबून हात जोडून प्रार्थना करते. पूर्वा तिला पाहता सांगते की ऊर्जा, बरं झाली तू आलीस अगं. अगं पाणी आज इतकं उशिरा आलं ना, माझी दिवसभराची सगळी कामं करायचे राहून गेलेत. बरं आता मी राहिलेली कामं पटापट आवरते. माझी बचत गटाची मीटिंग आहे, तिथं जावं लागेल मला. ऊर्जाच्या ध्यानी मनी नसताना अचानक शौर्याने तिला प्रपोज केलं. ही गोष्ट तिच्या मनातून जात नाही. हजारो वेळा तिने शौर्य तिच्यासाठी इतकं सगळं का करतो याचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला, पण खरं कारण आज ऊर्जाच्या समोर येतं. इकडे शौर्य आजीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेला असतो. त्याच्या मनात खंत असते. आजीला तो म्हणतो की मी आज ऊर्जाला उगाचच बोललो. मी ना हे सगळं सांगायला नको होतं अगं. ती माझ्याशी काहीच बोलली नाही, निघून गेली तिथून. शौर्याला स्वतःलाच इतका स्वतःचा राग येत असतो, त्यात अपराधीसुद्धा वाटत असतं. आजीला तो सांगतो की मला तिची मैत्री नाही गमवायची आहे. खूप काही केले मी, खरंच खूप काही केले. शौर्य स्वतःला दोषी समजत असतो तेव्हा आजी त्याची समजूत घालते. शौर्य, हे बघ ती गुपचूप निघून गेली आहे ना, जाताना असं तर नाही म्हणाली ना की तिला तुझं तोंडही बघायचं नाही आहे? तेव्हा शौर्य सांगतो की नाही. आजी म्हणते की बघ, म्हणजे इतके दिवस तुम्ही एका वेगळ्या नात्याने भेटत होतात शौर्य, आणि आज अचानक तू तिला प्रपोज केला आहे.
तूच विचार कर की तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल. तेव्हा शौर्य म्हणतो की पण आजी, हे सगळं तूच तर सांगायला सांगितलं होतंस ना. तेव्हा आजी समजावते की शौर्य, आपल्याला जर आधीच कळलं असतं की तिला बघायला कोणीच येणार नाही आहे, तर आपण इतकी घाई केलीच नसती ना. आपल्याला चुकीची माहिती मिळाली आणि आपण चुकून ते सगळं सांगून बसलो. पण शौर्य, जे झालं ते एक अर्थी चांगलंच झालं. आता उगाचच तुला तिच्याशी खोटं खोटं वागायची गरज तर नाही आहे. तेव्हा शौर्य ताडकन उठतो, आजीजवळ जाऊन बसतो. तो मनापासून सांगतो की आजी, पण मला मैत्रीण नाही गमवायची तिच्यासोबतची. मला ती मैत्रीण म्हणून तरी हवी आहे. तेव्हा आजी समजावते की शौर्य, अरे थोडं तिला वेळ दे. हे बघ, ऊर्जा तशी मुलगी नाही आहे. तेव्हा शौर्य विचारतो की आणि ती आजी माझ्याशी नाहीच बोलली तर. आजी समजावते की शौर्य बोलेल, नक्की बोलेल. ऊर्जा काही उथळ नाही आहे. नेहमी ती आत्मीयतेने वागते. नाहीतर ती तुला सहज म्हणू शकली असती की पुन्हा कधीच मला भेटू नकोस. ती फक्त तिथून निघून गेली. तिला थोडा वेळ दे, ती विचार करते. तेव्हा शौर्य विचारतो की मग तोपर्यंत मी काय करू. आजी सल्ला देते की तू ना तिच्या निर्णयाची, तिच्या उत्तराची वाट बघ. आता शौर्याचं तर्कवितर्क लावणं साहजिकच आहे. तो विचारतो की आणि आजी, तिचं उत्तर नाही आलं तर. तेव्हा आजी सांगते की मग तिचं उत्तर हो येईपर्यंत तू प्रयत्न कर. हे बघ शौर्य, तू धीर धर थोडासा. मला खात्री आहे की ती सुद्धा तुझ्या इतकाच विचार करते. आता शौर्य संभ्रमात पडलेला असतो, पण आजीने त्याच्या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात. ती इतक्या आत्मीयतेने त्याला समजावते. आजी म्हणते अगदी तसंच काहीसं घडत असतं, कारण इकडे ऊर्जा इतकी शून्य पडलेली असते ना की पूर्ण थंडगार. सतत तिच्या शौर्याचाच आवाज कानी घुमत असतो. शौर्य तिला अचानक प्रपोज केलं, मनात जे असेल ते सगळं त्याने सांगून टाकलं. म्हणजे याची अपेक्षासुद्धा कधी केली नव्हती. हे जे घडलं ते इतकं अनपेक्षितपणे घडलं की ऊर्जा त्याच्याच बाबतीत विचार करत राहते. इकडे शौर्याची सुद्धा बेचैनी खूप वाढलेली असते. काही केल्या तो प्रसंग त्याच्याही मनातून जात नसतो. अचानक ऊर्जा निघून गेली. इतक्यातच तीर्था अचानक येते धावत आणि शौर्याला बिलगते. शौर्याला ती रिक्वेस्ट करते की प्लीज थांब ना दादा, खूप बरं वाटते. तेव्हा शौर्य तिला विचारतो की तीर्था, ए वेडाबाई, काय झालं तुला. आणि तो तिला बेडवरती बसवतो. काय झालंय. तेव्हा तीर्था म्हणते की दादा, आय एम लॉस्ट. दादा, अरे मी खूपच कन्फ्यूज झाले आहे. तेव्हा शौर्य विचारतो की का, एंगेजमेंट अशी अचानक कॅन्सल झाली म्हणून. तीर्था उत्तर देते की नाही दादा, माझ्याच लाईफचे डिसिजन्स माझ्याच हातात नाही आहेत ना म्हणून. शौर्य विचारतो की तीर्था असं का म्हणतेस. तेव्हा तीर्था म्हणते की बघ ना दादा, माझं लग्न मॉम डॅडनी ठरवलं होतं, तेव्हा मी आणि ते गप्प होते. तीर्थाला शौर्य विचारतो की काय झालं, तुला जे वाटतं ते सगळं सांग. तेव्हा तीर्था म्हणते की लग्न ठरल्यानंतर प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं ना, काही एक्सपेक्टेशन असतात. मी अगदी तसंच विचार करत होते अरे. आणि मग अचानक त्यात ती केस, त्या केसचं सगळं टेन्शन आणि इतकं सगळं घडून फायनली आमची एंगेजमेंट डिसाईड तरी झाली, पण आजीने अचानकच ती कॅन्सल केली. दादा, विक्रांत सुटेल ना या सगळ्यातून. दादा प्लीज सांग ना. तीर्थाच्या या प्रश्नावरती शौर्य उत्तर देतो की मुळात तुझा प्रश्नच चुकीचा आहे. तेव्हा तीर्था वैतागते की दादा, अशी वरवरची उत्तरं नको ना देऊस. तुझं काय मत आहे ते सांग ना प्लीज. आता हा शौर्य बिचारा काय बोलणार. पद्मासोबत जे काही विक्रांतने केलंय ते सगळं शौर्याने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. त्याचा पाठलाग करताना बघितलंय आणि विक्रांत खरोखरचाच गुन्हेगार आहे हे त्यालाही माहिती आहे. शौर्य खरं तर उत्तर देण्याची टाळाटाळ तर करतोच. तो तीर्थाला सांगतो की तीर्था, आजपर्यंत आपले डॅड एकही केस हरलेत का, त्यामुळे तू जा आणि झोप निवांत, काळजी करू नकोस. आता तीर्था तेथून उठते, 2 पावलं चालते, पण मागे वळून ती शौर्याला धक्कादायक प्रश्न विचारते की तू पद्माला भेटलायस का रे. आता शौर्यसुद्धा धक्क्याने उठतो. दादा सांग ना,
तू पद्माला भेटलायस? आता तीर्थाच्या कोड्यात नेमका शौर्यच अडकतो, कारण तीर्थाही घरच्यांसारखाच विचार करते. पण सत्य तर याने स्वतःच्या डोळ्यांनी बघितले ना. तीर्था विचारते की बघ ना, गेले कित्येक वर्ष पद्मा आपल्या घरी काम करते, किती प्रामाणिकपणे काम करायची, सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी करायची. दादा, पद्मा त्या ऊर्जा शिंदेच्या दबावाखाली येऊन हे सगळं करते का? आता तीर्थाने पुन्हा नेमका चुकीचा प्रश्न विचारलेला असतो. तीर्था शौर्याच्या मागेच लागते उत्तर ऐकण्यासाठी. तेव्हा तीर्थाला शौर्य समजावण्याचा अतोनात प्रयत्न करतो की तीर्था, अगं मला कसं माहिती असेल, मुळात डॅड लढतात ना ही केस. आणि हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं तू का टेन्शन घेतेयस? आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्यासोबत. आणि तुला माहिती आहे ना की दादाला तुझा असा सॅड टेन्शनवाला फेस अजिबात नाही आवडत. स्माईल. तेव्हा तीर्था हसायला लागते. जेव्हा तीर्थाला शौर्य जवळ घेतो तेव्हा मनातच विचार करतो की तीर्था, मलाही नाही माहिती आहे गं की पुढे काय घडणार आहे. तेव्हा तीर्था मनात विचार करते की दादा, माझ्या प्रश्नाचे उत्तरं मीच शोधेन आता. इकडे जेव्हापासून शौर्याच्या भेटीनंतर ऊर्जा इतकी सुन्न पडलेली असते, सतत तिला शौर्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो की त्यांची पहिली भेट. ते 4 मवाली जेव्हा ऊर्जावरती तुटून पडतात तेव्हा शौर्यच तिला वाचवायला आला होता. त्यानंतर ऊर्जाच्या घरी त्याने पाणीसुद्धा भरलं होतं, तो प्रसंग तिला आठवतो. कोर्टाच्या बाहेर शौर्याने स्वतः तिला इयरिंग्स दिल्या होत्या. बाबांचे स्कूटर दुरुस्त करून ऊर्जाला त्याने सरप्राईज दिलं होतं. या सगळ्या गोष्टी अचानकच ते प्रसंग तिच्या नजरेसमोर उभे राहतात. ऊर्जाचे डोळे पाण्याने डबडबतात. समोर जेवणाचं ताट असूनही त्याकडे तिचं लक्ष नसतंच. उलट विचारांनी तिला इतकं गलवायला आलं होतं. शौर्य, मला कळतच नाही आहे की माझ्या मनात नक्की आता काय चाललं आहे. राग आला आहे, मनात काय चालतं आहे की फक्त मन विचार करते, काहीच कळत नाही आहे. आणि तिला अचानक पूर्वाचं बोलणं आठवतं. तू जे माझ्यासाठी केलंस ते आई मुलीच्या नात्याने केलंस, पण तो जो तुझ्यासाठी करतोय त्याचं नातं काय आहे? शौर्य, पहिल्या दिवसापासून तुझ्या मनात फक्त हीच भावना होती. तिला पूर्वाचं बोलणं आठवतं की मला मनस्ताप होईल असं काहीच करू नकोस. त्यामुळे ऊर्जा इतकी गोंधळलेली असते. बिचारीची मधल्यामध्ये कोंडी होते. एकीकडे शौर्य तर दुसरीकडे तिची आई पूर्वा. इकडे शौर्याच्या सुद्धा मनात इतकी खळबळ माजलेली असते. शौर्याला सुद्धा ऊर्जासोबतच्या भेटीचा प्रत्येक प्रसंग आठवत असतो. त्याला पहिला प्रसंग आठवतो की बघता क्षणी शौर्य ऊर्जाच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर हळूहळू त्यांची मैत्री होत गेली. स्वतःला पहिल्यांदाच केस हरले असं वाटून घेऊन टेन्शनमध्ये असलेल्या ऊर्जाला शौर्याने ताळावरती आणलं होतं. मंदिरामध्ये जेव्हा दोघेही एकत्र गेले होते, दोघांनी एकदमच एकत्र घंटा वाजवली होती, तो प्रसंग आठवतो. जेव्हा शौर्यने बाबांची स्कूटर दुरुस्त करून ऊर्जाला सरप्राईज दिलं होतं तेव्हा अचानक ऊर्जा बिलगली होती, तो प्रसंगही त्याला आठवतो. शौर्य मनातच विचार करतो की ऊर्जा, तू कितीही टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तरी मी तुझ्याशी बोलत राहणारच आहे. माझ्या भावना खोट्या नाही आहेत, त्या खऱ्या आहेत. मी तुझ्याशी भेटणार, तुझ्याशी बोलणार, कारण आय लव्ह यू. शौर्याला काही केलं तर झोपच लागत नसते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानकच तीर्था पद्माची भेट घ्यायला तिच्या घरी जाते. जेव्हा तीर्था पद्माला हाक मारते, अचानक तीर्थाला आल्याचं पाहून पद्माला धक्काच बसतो की. तेव्हा पद्मा तिला आता बसायला सांगते, सगळेच आवरावर करत असते. तेव्हा तीर्था म्हणते की मी तुझ्याशी बोलायला आले आहे. पद्मा विचारते की कशाबद्दल? तीर्था सांगते तुझ्या केसबद्दल. आणि मग पद्माच्या मनावर थोडंसं तडपण येतं. तीर्था विचारते, हे बघ पद्मा, मी जे जे विचारेल त्या सगळ्या प्रश्नाची खरी खरी उत्तरं देशील? इकडे ऊर्जासुद्धा कोर्टात जायला निघालेली असते. तेव्हा पूर्वा तिला सांगते की हा तुझा चहा घे आणि बघ, मी शेजारी दळवी काकूंकडे जाते सह्या घेण्यासाठी. पूर्वा तर निघून जाते, पण ऊर्जासाठी पुन्हा अनपेक्षित असं धक्कादायक काहीतरी घडतं. कारण अचानकच शौर्य तिथे टपकतो.
शौर्यला ऊर्जा विचारते की तू इथे काय करतोयस? तेव्हा शौर्य हट्ट धरून बसतो की मी माझ्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आलो आहे. ऊर्जा पूर्णपणे भांबावून गोंधळून जाते. शौर्य ऊर्जाला म्हणतो की मला बोलायचं आहे तुझ्याशी. ऊर्जा स्पष्ट सांगते की मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी. शौर्य म्हणतो की अगं पण मला बोलायचं आहे तुझ्याशी. मी फक्त माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तू अशी निघून का गेलीस? ऊर्जा वैतागते. मी तुला सांगितलं ना की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. तू प्लीज जा इथून. शौर्य हट्टालाच पेटतो. अगं पण का? पण तुला माझ्याशी का नाही बोलायचं आहे? मी तुझ्या प्रेमात पडलो यात माझी काय चूक आहे? तू आहेच तशी. मी नाही थांबवू शकलो स्वतःला. आता शौर्य इतक्या मोठ्याने हे सगळं बोलत असतो. आता ऊर्जाला घाम फुटतो. आजूबाजूच्यांनी ऐकलं तर काय अर्थ काढतील लोक? ऊर्जा प्रचंड वैतागते. शौर्य तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? प्लीज तू जा इथून. शौर्यही हट्ट धरतो. मी नाही जाणार आहे इथून. जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही आहेत तोपर्यंत नाही जाणार आहे. अचानकच शौर्य ऊर्जाचा हात पकडतो आणि विचारतो की ऊर्जा तू मला खरं खरं सांग की तुझं नाही आहे का प्रेम माझ्यावरती? तेव्हा ऊर्जा इतकी गोंधळून जाते. अचानकच तिथे पूर्वा हजर होते. तिला धक्का बसतो. ती विचारते की काय चाललंय इथे सगळं? तेव्हा शौर्य घाबरतो. आता ऊर्जाला तर जास्तीचाच घाम फुटतो. दोघे आता वेगळे होतात. पूर्वा येऊन जाब विचारते की म्हणून मी तुला आधीच सांगितलं होतं की या मुलापासून राम राहा. नक्की काय सुरू आहे हे सगळं? शौर्य बोलण्याचा प्रयत्न करतो. पूर्वा त्याला दटावते की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. पण शौर्य अचानकच बोलून टाकतो की माझं ऊर्जावरती प्रेम आहे. तेव्हा पूर्वाला मोठा धक्का बसतो. पूर्वाच्या रागाचा पारा चढतो. शौर्यवरती ती ओरडते की काय वाटेल ते काहीही काय बोलतोयस? आत्ताच्या आत्ता निघ इथून. पूर्वा त्याला बाहेरचाच रस्ता दाखवते. शौर्य इतकं मनापासून समजावण्याचा प्रयत्न करतो की काकू प्लीज प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा. तेव्हा पूर्वा आता शौर्य तर ऐकणाऱ्यातला नाही आहे म्हणून तिचा मोर्चा वळतो. तो म्हणजे ऊर्जाकडे. काय चालू आहे हे सगळं ऊर्जा? तुझ्या बहिणीने जे केलं तेच तू करणार आहेस का? मला वचन दिलं होतंस ना की मला मनस्ताप होईल असं काहीच तू करणार नाही आहेस. मग हे सगळं काय आहे? दिलेलं वचन विसरली आहेस का तू? आता शौर्य हट्टाला पेटलेला असतो. तेव्हा ऊर्जा स्वतः शौर्याला घरातून हाकलवून देते. त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करते की पण नशिबाने ते एक स्वप्न आहे प्रेक्षकांनो. सत्यता नाही आहे. कारण जेव्हा ताडकन ऊर्जा झोपेतून उठते ना तेव्हा कोणीतरी दरवाजा ठोठावत असतं आणि ती धावत पळत येते. पण त्याच्या आधीच पूर्वा दरवाजा उघडते तर शेजारच्या काकू असतात. पासबुकासाठी आलेल्या असतात. पूर्वा त्यांचं पासबुक देऊन टाकते. अरे म्हणू तू उठलीस? चल पटकन आवरून घे. किती गाढ झोपली होती सगळं. पूर्वा आता असं बोलून तिच्या कामाला निघून जाते. पण ऊर्जाच्या मनाचं काय? तिच्या मनाची घालमेल इतकी होते. काय करून ठेवलंय शौर्य तू? मनात अरे तेच विचार आहेत. रात्री झोपताना सकाळी उठल्यावर सतत तिच्या मनावर इतकं दडपण येत असतं. आणि ऊर्जा देवाकडे प्रार्थना करते की बाप्पा आता प्लीज तूच मला काहीतरी मदत कर. थोड्या वेळाने ऊर्जा गणपती बाप्पाच्या मंदिरातच हजर होते. हात जोडून ती प्रार्थना करत असते. कारण ती इतकी द्विधा मनस्थितीत अडकली आहे. काय निर्णय घ्यावा हेच तिला सुचत नाही आहे. ऊर्जा मनापासून जेव्हा गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते की बाप्पा आता तूच मला काय ती दिशा दाखव. नेमकं त्याच वेळेला जबरदस्त एंट्री होते पार्थ आणि काव्याची. इतक्यात काव्य तिथे येते. ऊर्जाने डोळे झाकलेले असतात. प्रार्थना चालू असते तिची आणि देव तिची आर्त हाक ऐकतो. काव्या देवाचा घंटा वाजवते आणि पुजाऱ्याच्या हाती पूजेची थाळी देते. त्यानंतर हात जोडून जेव्हा ती प्रार्थना करत असते त्याच वेळेस ऊर्जा तेथून येऊन पायऱ्यांवरती बसते. इतक्यात पार्थही येतो. पार्थ काव्या दोघेही हात जोडून गणूबाप्पाकडे प्रार्थना करत असतात. आणि ऊर्जाचं काय? ती अजूनही द्विधा मनस्थितीतच आहे. आणि प्रेक्षकांनो इथेच भाग संपतोय. पण पुढे मोठा ट्विस्ट आला आहे. एक प्रेमाचा गोड असा ट्विस्ट. काव्या ऊर्जाजवळ बसून विचारते की बोला ऊर्जा मॅडम नक्की काय झालंय? तेव्हा जीवा नंदिनी शौर्याला प्रेमाचा कानमंत्र देतात. जीवा सांगतो की जर ती अजूनही तुझ्याशी बोलत नसेल तर तू स्वतः जाऊन बोल. तेव्हा नंदिनी सांगते की आणि जर
तिला स्वतःला वाटत असेल की तू पुन्हा येऊन तिच्याशी तेच बोलावं, तर कदाचित तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरंही मिळतील. तेव्हा शौर्य इतका खुश असतो. काव्या इकडे ऊर्जाला चिडवते, नाही म्हणजे तो आय लव्ह यू म्हणायला हा प्रॉब्लेम आहे की तो अचानक आय लव्ह यू म्हणाला हा प्रॉब्लेम आहे. आता ऊर्जा आणि शौर्य नक्की काय निर्णय घेतील? कारण प्रेमाचा कानमंत्र देऊन त्यांच्या प्रेमाची गाठ जुळवायला झाले आहे काव्यात आणि जीवनदिनीची एंट्री. बघूयात की आता शौर्य आणि ऊर्जा एकत्र येत आहेत तरी कसे. त्यांचा हा प्रेमाचा गोड प्रवास आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा.